संगमनेरमध्ये नगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची पत्रकार परिषद। तर वंचितच्या शहराध्यक्षांना पत्रकाराचा सवाल, 20 वर्ष काँग्रेसमध्ये कामं केली तेव्हा जनतेचे कामे आठवली नाही का? आता वंचित बहुजन आघाडीमध्ये लोकांनी तुम्हाला कसं आणि का स्वीकारायचं बघा सविस्तर न्यूज एनएमपीवर। नमस्कार, जय हिंद, भारत, जय संविधान। न्यूज एनएमपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत मंडळी। आज बघूया संगमनेर शहरातील काही राजकीय ठळक घडामोडी। नमस्कार मंडळी, बातमी आहे संगमनेरमधून कुरण रोड या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या संपर्क कार्यालयामध्ये म्हणजेच अजीज वोरा यांच्या संपर्क कार्यालयामध्ये जिल्हाध्यक्ष विशाल भैया कोळगे, महिला जिल्हा संघटक भानुबी शेख, शहराध्यक्ष अजीज वोरा तसेच तालुकाध्यक्ष संदीप मोकळ आणि वंचित बहुजन आघाडीचे इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत। सर्वप्रथम जिल्हाध्यक्ष, प्रथमतः सर्व मी महापुरुषांना अभिवादन करतो। आज संगमनेर तालुक्याच्या ज्या तालुका बैठकी मध्ये जे आज सारांश पूर्ण निघालाय, संगमनेर नगरपालिकेची रणधुमाळी चालू होते, तर त्या अनुषंगाने आज संगमनेर नगरपालिकेत पक्षीय कामकाजाच्या याच्यात तर आम्ही आमच्या प्रथमदर्शनी आम्ही स्वबळावर लढण्याचा नारा देतोय। संगमनेर नगरपालिकेत पूर्णपणे स्वबळावर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे करणार आणि त्यात निवडून आणण्याचा प्रयत्न करणार। सध्या बाळासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर हा पक्ष चालणारा पक्ष आहे आणि याच्यात वंचित बहुजन आघाडी, वंचित समूह आज ओबीसी आरक्षण असो, मराठा आरक्षण असो, या आरक्षणाला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिलाय, जेणेकरून आज मुस्लिम आरक्षण 5% मुस्लिमांना आरक्षण भेटावं यासाठी मुंबई येथे आंदोलन केलेलं गेलं। त्यानंतर मोहम्मद पैगंबर बिल, जेणेकरून आज कोणत्याही राजकीय पक्षाने या बिलाबाबत भूमिका मांडली नाही, ती वंचित बहुजन आघाडीने भूमिका मांडली का मोहम्मद पैगंबर बिल हे करण्याचं धाडस फक्त एकमेव राजकीय पक्ष वंचित बहुजन आघाडीने मांडलेलं आहे। काय त्या बिलात अशी काय मागणी केलेली सर तुम्ही? त्या बिलाची तरतूदच अशी आहे का ज्यावेळेस एखाद्या राष्ट्रीय महापुरुषांची जी विटंबना होती, तर त्या विटंबना रोखण्यासाठी मोहम्मद पैगंबर बिल पास करावं, विधिमंडळात पास करावं, यासाठी वंचित बहुजन आघाडीने आग्रहास्तव मागणी केली। तर हे जे बिल पास जे करताय तुम्ही, ज्याची मागणी केलेली, त्यामध्ये फक्त मुस्लिम समाजाच्याच विषय का इतर समाजाच्या विषयी पण आहे? आज बघतोय आपण तर प्रत्येक समाजाला डायव्हर्ट करण्याचं काम चालू आहे। आज राजकीय भूमिका लोक पुढे वाचताना बघताय, तर प्रत्येक ओबीसी असो, ओबीसीचं हे करा, मुस्लिमांचं असो, मराठा समाजाचं, तर त्यात वंचित बहुजन आघाडीने एक पाऊल पुढे होत आज मुस्लिम समाजाला 5% आरक्षण असो, शिक्षणात आरक्षण, त्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केलेली। ओबीसी बांधवांसाठी आज विधिमंडळावर सध्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबई येथे विधिमंडळावर मोर्चा केलेला होता आणि त्यानंतर मराठा आरक्षणासाठी आज कोल्हापूर येथे सध्या बाळासाहेब आंबेडकरांची तब्येत खराब असतानाही आज स्वतः सध्या बाळासाहेब आंबेडकर छत्रपती संभाजीराजे यांच्या मांडी खांद्याला खांदा लावून बसलेले होते। आज तुम्ही संगमनेरमध्ये जे वंचितचं काम करताय, तुमचे शहर अध्यक्ष यांच्याकडून तुम्हाला संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही माहिती मिळाली असं आम्हाला कळलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारतोय। तर ते प्रश्न काय आहे तुम्हालाही माहिती आहे, तर मी असं सांगाल का सर तुम्हीच ते प्रश्न आम्हाला सांगावे, त्या प्रश्नाचे उत्तर द्यावे इलेक्शन संदर्भात? नक्कीच विचार सर। आता तुम्ही जे नगरपालिका इलेक्शन लढणार आहे, तर हे कुणाबरोबर गठबंधन करून लढणार आहे की स्वबळावर लढणार आहे? वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रात भूमिका केली स्वबळाची, तर आजच्या धर्तीवर संगमनेर नगरपालिकेत स्वबळावर वंचित बहुजन आघाडी निवडणूक लढवणार आहे। सर, आम्हाला असं माहित होतंय की संगमनेरमधून तुम्हाला वंचित बहुजन आघाडीला काही ते स्थानिक जे इथले पक्ष आता आहे, जसे शिवसेना असेल, भाजप असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, त्यामधील काही बलाढ्य उच्च पदाधिकाऱ्यांचे तुमचे संपर्क झालेले आहे आणि ते तुम्हाला नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून तुमच्याकडे येऊ पाहता, अशी काही माहिती आम्हाला मिळालेली आहे। नक्कीच आजी माझी जे नगरसेवक आहेत, आता आजीही नगरसेवक आहेत, त्यांच्या संपर्कात आहेत। आज अजीज भाईजी वोरा शहराध्यक्ष यांच्याही संपर्कात आहेत। त्यांनी मला जी माहिती दिली ती माहिती अशी का आज उद्या जो वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी करण्यासाठी नक्कीच माझे आजी जे नगरसेवक आहेत ते संपर्कात आहेत आणि नक्कीच निवडणूक लढणार आहे। सर, आता तुम्ही जी निवडणूक लढणार आहे संगमनेरची, संगमनेरमध्ये सत्ताधारी मोठा पक्ष आहे, आता संगमनेरमध्ये तुम्ही जे जाणार आहे जनतेसमोर, तर काय मुद्दे घेऊन जाणार आहे?
तुमचे नगरसेवक काय म्हणून मतं मागणारे आणि मतदारांनी तुम्हाला मत का द्यावं? संगमनेर नगरपालिकेत जसं बघितलं, हा साखर सम्राटांचा जिल्हा आहे. त्यात हा संगमनेर नगरपालिका ही एक बलाढ्य, म्हणजे आपण ज्या आज राजकीय सत्तेच्या याच्यात संपर्कात आलेली नगरपालिका आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू. तर त्यात आपल्याला आज आमच्या वंचित बहुजन आघाडीनं जे काम केलंय, मी दुसऱ्यांचं सांगणार नाही, पण आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज एसटीपीचं जे आंदोलन आहे, यंग नॅशनल ग्राउंड संदर्भातील जे आंदोलन होतं, तर त्या आंदोलनात आज वंचित बहुजन आघाडीने भूमिका ठामपणे मांडली. विरोधच करणार. विरोध हा माझ्या मते, मी तुम्हाला सांगतो, विरोध करने वाला का विरोध होता है, तलवे चाटने वालों का विरोध नहीं होता है. म्हणजे माझी भूमिका अशी स्पष्ट आहे का आम्ही वंचित बहुजन आघाडी स्पष्टपणे भूमिका विरोधाची. त्यात मग कोणताही राजकीय पक्ष असो, जर वंचित समूहाला कोणी त्रास देत असेल, राजकीय असो, सामाजिक असो, कशाशैनिक असो, तर वंचित बहुजन आघाडी ठामपणे उभे राहणार. आज नॅशनल ग्राउंडचा जर विषय आज तुम्ही विषय काढला, तर मी तुम्हाला सांगतो, त्या नॅशनल ग्राउंडच्या परिसरात एसटीपीचा जो प्लांट येतोय, तो प्लांट अशा स्थितीत येतो का तिथं सर्व मुस्लिम बहुल इलाका आहे. आणि मग जर एखाद्या समाजाला टॉर्चर करून जर तुम्ही तो जाणून बुजून तो प्लांट तिथं असा प्लांट जर टाकायचा असता, तो एक विशिष्ट ठिकाणी आरक्षण टाकून तो प्लांट गावाच्या बाहेर केलेला जातो का. आज जो प्लांट टाकल्यानंतर दुर्गंधी येणार आहे, आज आपल्या माया बहिणी कुणी असो त्यांना त्रास होणार आहे. म्हणजे ज्यावेळेस एक विषय असा आहे का, ज्यावेळेस तुम्ही त्या वार्डातून निवडून येतात, त्यावेळेस तुमची भूमिका असती तर मी शाळा बांधीन, तर मी गाळे काढीन, आणि आज जर तुमची दुटप्पी भूमिका दिसून येते का मी तिथे एसटीपी प्लांट मंजूर करून टाकला, म्हणजे यातून तुमचा राजकीय एक भूमिका स्पष्ट होते का एखाद्या समाजाविषयी तुमचा राग हा त्यातून दिसून येतो. म्हणजे तुमचा स्पष्ट आरोप असा आहे की सत्ताधारी त्या ठिकाणी जो एसटीपी प्लांट करताय हा राजकारणाचाच एक भाग आहे. नक्कीच. त्यात आज आपल्या असे जे मोठे प्लांट प्रोजेक्ट आहे, आमचा विरोध नाही या प्रोजेक्टला, पण नक्कीच हा गावाच्या बाहेर असावा का, जेणेकरून तो आपण मानवविरहित वस्ती, लोकवस्तीत असावा का, जिथं लोकवस्ती नसू, जेणेकरून त्याचा त्रास होणार नाही कोणा. या पुढची भूमिका काय असणार आहे तुमची? आमची आता भूमिका पूर्ण वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संगमनेर नगरपालिका ही सोबळावर लाडणार, आणि आमच्या शुभेच्छा असतील, आम्ही स्वतःही येऊन लक्ष घालणार. सध्या बाळासाहेब आंबेडकर असतील, मान्य प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर असतील, आणि आज जिल्ह्याचे निरीक्षक माननीय प्रियदर्शनी तेलंग साहेब हे स्वतः येऊन यांचे लक्ष घेऊन निवडणुका पार पडतील. आमचे राज्य प्रवक्ते फारुकजी अहमद सर यांचंही एवढ्यात एक मोठी सभा संगमनेर शहरात लागते, त्यांचंही मार्गदर्शनाची गरज आहे आम्हाला, त्यांचंही सहकार्य पक्षाला लाभेल. तर या निवडणुकीच्याच पार्श्वभूमीवर फारुक अहमद साहेब यांची तुम्ही सभा घेताय असं तुम्ही जाहीर करताय? हा, त्या विषय असा होतो की फारुक अहमद सरांचं ही नाळ आहे ही जनतेशी जुळलेली, आणि जे वंचित समूहाशी मुस्लिम समूहाचं जे कनेक्टिव्हिटी आहे त्यात हातखंडा फारुक अहमद सरांचं कोणी धरू शकत नाही. एक अभ्यासू व्यक्तिमत्व, वंचितला एक लाभलेला कोहिनूर हिरा ज्या अहमद सरांना म्हणता येईल का, फारुक अहमद सर फार ज्ञानी, आमच्या वंचित बहुजन आघाडीची एक बुलंद तोफ म्हणून आम्ही ज्यांच्याकडे बघतो असे फारुकजी अहमद सर आहे, आणि यांना शुभेच्छा देतो. संगमनेर वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष अजिजभाई ओरा, तुम्हाला सर्वप्रथम पहिला प्रश्न माझा हा असेल, नगरपालिका निवडणुकीच्या बाबतीत वंचित बहुजन आघाडी यांची काय भूमिका असणार, यांचा जाहीरनामा कसा असणार? श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने संगमनेर शहरातील सर्व उमेदवारांना उमेदवारी देणार आणि आपला स्वबळावर आपला पॅनल उभा करणार. यामध्ये तुम्हाला काही स्थानिक नगरसेवक आजी माजी तुम्हाला काही संपर्कात आहे का? असं आम्हाला तर कळलेलं आहे की तुम्हाला संपर्कात आहे, तुम्हाला आहे का संपर्कात असं काही? हो, या ठिकाणी आम्ही 2-3 वर्षापासून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून समाजात गेलेलो आहोत, आणि खूप चांगला एक विचार करण्याचं काम आमच्या संघटनेने केलेलं आहे. आणि सध्या बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका ही लोकांना आता त्याच्याशिवाय पर्याय नाही, कारण की प्रस्थापित जे काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी एकत्र आले, शिवसेना आधी बीजेपीच्या सोबत गेली, नंतर सत्तेसाठी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आली, तर याच्यातून त्यांच्या भूमिकेतील काय भूमिका होती, यांची सत्तेसाठी यांनी काय केली तडजोड ही जनतेला जाहीर आहे. त्याच्यामुळे आता जनतेला नवीन पर्याय अपेक्षित होता, आणि तो वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आज लोकांना भेटत आहे. आणि त्या निमित्ताने आज संगमनेर शहरातील बरेच
काँग्रेसचे आजी माजी नगरसेवक तसेच नवीन युवक आम्हाला आजी माजीपेक्षा आम्ही नवीन युवकांना आम्हाला जास्त प्राधान्य द्यायचं आहे. आजी माजी मध्ये सुद्धा आहेत तर त्यांना सुद्धा आम्ही उमेदवारी देऊ. पण आमचा लढा प्रस्थापितांच्या विरोधात आहे. मग ते मोठे नेते असो किंवा छोटे नेते असो, समाजातील नवीन युवकांना सुद्धा राजकीय प्रभावात आणण्याचं आता काम आहे. त्याच्याशिवाय ही राजकीय परिवर्तन घडणार नाही. आणि त्या निमित्ताने आम्ही वंचित आघाडीचे जे युवक आता संपर्कात आहेत, आजी माजी सुद्धा आहेत आणि युवक सुद्धा आहेत, तर आम्ही त्या सर्वांना त्याच्यातून जे योग्य असतील, जे सुसंस्कृत असतील, सुशिक्षित असतील आणि ज्यांची भूमिका समाजाविषयी प्रामाणिक असेल, आम्ही त्या लोकांना प्राधान्य देण्याचं काम करू. आता दुसरा प्रश्न हा करतोय अध्यक्ष सर मी, वंचित बहुजन आघाडीचा मूळ राजकीय हेतू काय असेल? वंचित आघाडीचा आज एक चॅलेंज आहे का प्रस्थापिताच्या विरोधात, भांडवलशाहीच्या विरोधात लोकशाही टिकवणे हा एक खूप मोठा जनतेपुढे चॅलेंज आहे. आणि त्याच्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि एकमेव नेता म्हणजे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर. दुसरा कोणताच ऑप्शन आता शिल्लक राहिलेला नाही. म्हणजे प्रत्येक पक्षात त्यांनी जे घराणेशाही, भांडवलशाही ही प्रस्थापित झालेली आहे. आणि त्याच्या विरोधात जर कोणाची भूमिका प्रामाणिक असेल तर फक्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर. त्यांनी सत्तेपुढे लाचारी पत्करली नाही. ते आज खासदार होऊ शकतात, केंद्रात जाऊ शकतात, कोणत्याही पक्षाशी तडजोड करू शकतात, पण त्यांनी त्यांची ती भूमिका त्यांनी कधीच तडजोड केली नाही. आणि त्यांनी फक्त जनतेच्या प्रश्नांसाठी नेहमी स्वतः तटस्थ उभे राहिले, लोकांचं प्रबोधन केलं आणि आज तीच भूमिका लोक बघत आहेत. तर त्यांनी सत्तेसाठी तडजोड केली नाही. म्हणून आज वंचित आघाडी हा सर्वात मोठा एक पर्याय आहे लोकांना. आणि हा लोकशाही टिकवण्याचा फक्त एकमेव जर कोणता पक्ष असेल तर तो वंचित बहुजन आघाडी. मी तुम्हाला थांबवतो याच्यामध्ये. तुम्ही आता सांगितलं की या ठिकाणी तुम्ही जे काम करताय आता प्रस्थापितांच्या विरोधात करताय, बरोबर, परंतु तुम्ही गेले 20 वर्षापासून काँग्रेसचं काम करत आले. काँग्रेसचे नेते म्हणून डॉक्टर तांबेचं आणि तुमचं फार चांगलं होतं. जे आज पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे, त्यांचं तुमचं फार जवळचं नातं आहे. मग आज तुम्ही त्यांच्या विरोधात जाऊन काम करताय, हे जनतेने कसं मान्य करायचं? तुम्ही विचारलेला प्रश्न खूप चांगला आहे आणि तो नक्कीच तुम्ही अभ्यास, तुम्हाला या गोष्टीचा अभ्यास आहे तालुक्यातील राजकारणाचा, शहरातील राजकारणाचा. तुम्ही मला हा प्रश्न विचारला तर मला तुमचा अभिमान वाटला या विषयाने. आणि मी माझं मनोगत सुद्धा मला या निमित्ताने तुम्हाला सांगता येईल. तर सांगायचं तात्पर्य एवढंच की डॉक्टर तांबे असतील, दुर्गाताई तांबे असतील, बाळासाहेब थोरात असतील, हे जे प्रस्थापित संघटनेमधले आहेत, त्यांनी व्यक्तिगत मला खूप जीव लावला. मी सांगेन त्या व्यक्तीला या वाड्यातले तिकीट दिले, बाकी काही असं सगळी यंत्रणा माझ्या ताब्यात दिली आणि माझी व्यक्तिगत कामं सुद्धा केली. मात्र त्यांची सामाजिक भूमिका ही प्रामाणिक नाही. आणि मी माझं व्यक्तिगत जगण्याला जास्त महत्व देत नाही. मला असं वाटतं की आज मी माझं जे राजकीय अनुभव आहे तो माझ्या समाजासाठी, गोरगरीब वंचित समूहासाठी कुठेतरी आपल्याला आपण ती भूमिका मांडली पाहिजे. आणि त्यांच्यासोबत राहून आम्ही मुक्तपणे आपले विचार मांडू शकत नाही, आपली राजकीय भूमिका समाजहिताची घेऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे मी त्यांच्या चालू वाढीतून उतरलेलो आहे. त्यांचं माझं व्यक्तिगत कोणतंच भांडण नाही. त्यांनी मला माझे व्यक्तिगत प्रश्न असतील किंवा मी काही सामाजिक प्रश्न मांडले असतील थोडेफार, ते त्यांनी सोडवलेले आहे. पण जो विकास त्यांचा झाला तसा समाजाचा नाही झाला. अल्पसंख्याक समाज, SC ST OBCचा नाही झाला. आणि हा जो त्यांचा विकास आणि सर्वसामान्य जनतेचा विकास याच्यातील फरक हा लोकांना कसा सांगायचा, तर त्यांच्यापासून लांब गेल्याशिवाय तो सांगता आला नसतं. आज ज्या प्रमाणात 20-25 वर्षात त्यांचा विकास झाला त्या प्रमाणात अल्पसंख्याक समाजाचा विकास झाला नाही. तुमचा जाहीरनामा तुम्ही करणार, परंतु एक प्रश्न मी असाही विचारतो का विकासाचा जिथं मुद्दा येतो, संगमनेरमध्ये विकास कामं तर भरपूर चालू आहे, नगरपालिकेचे अंतर्गत चालू आहे, महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या निधीतूनही भरपूर विकास कामं चालू आहे, रस्ते, नाली, गटार हे सर्व तर चालूच आहे ना, विकास कामच आहे ना हे. पण विकास कामं सगळीकडे चालू आहे ना, कुठे नाही चालू ते मला सांगा तुम्ही. विकास कामं सगळीकडे चालू नाही. विकास कामं होता त्यांचा विकास होऊ राहिला, तो सर्वसामान्य लोकांचा विकास नाही समजायचा ना. आपण यांनी मोठे मोठे कॉम्प्लेक्स बांधायचे सरकारी जागेत आणि ठिकाणी त्यांच्या जवळच्या लोकांना त्याच्यातून त्यांनी त्या गाड्या द्यायचे आणि त्याच्यापुढे आपले गोरगरीब वंचित अल्पसंख्याक समाजातील लोकांनी हातगाड्या लावायच्या आणि आम्ही त्याला विकास म्हणायचं. हाच विकास तुम्हाला अपेक्षित आहे का? आणि जो विकासातील फरक म्हणजे रस्ते, नाली, गटर हा जो विकास, इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास, त्याला मी विकास मानत नाही. तो एक वेगळा विकास आहे. पात्र सर्वसामान्य लोकांचा आर्थिक, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक विकास याच्यात मला सांगा यांनी काय योगदान आहे? ज्या प्रमाणात धर्मनिरपेक्ष लोकशाहीमध्ये तुम्ही मतदान घेतात, धर्मनिरपेक्ष पक्षाचे लेबल लावतात आणि तुम्ही मतदान घेतात, त्या प्रमाणात अल्पसंख्याक समाजाला तुमच्या संस्थेमध्ये कामाला आहेत का? SC ST OBCला तुम्ही त्या ठिकाणी प्रतिनिधित्व दिले का कामाच्या ठिकाणी? तुम्ही त्यांना कामाला लावलेलं आहे का? नाही. त्यांनी त्यांच्या समाजाचे, त्यांच्या जवळच्या लोकांना कामाला लावलेलं आहे. SC ST OBC अल्पसंख्याक समाजाला त्यांनी त्यांच्या संस्थेत जर त्यांच्या संख्येच्या प्रमाणात जर कामाला लावले असेल तर मी त्याला विकास मानेल. आणि मला हाच मेसेज लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे की तुम्ही विकासातील फरक ओळखा. प्रस्थापितांचा विकास आणि सर्वसामान्य गोरगरिबांचा विकास याच्यामधला फरक जर तुम्ही नाही करू शकले तर तुम्ही राजकारणाला समजू शकले नाही. मी काही दिवसापूर्वी STP संदर्भातही तुम्ही आमच्या चॅनलवरती मुलाखत दिली होती. त्यावेळी तुम्ही भरपूर जोमाने काम दाखवलं होतं, परंतु मध्यंतरी परत ते स्थिरावलं. याला काय कारण? आणि
एसटीपीचा मुद्दा तुम्ही परत घेणार का? हो, एसटीपी हा खूप महत्वाचा मुद्दा आहे या सध्याच्या स्थितीला. कारण एसटीपी ज्यावेळेस नगराध्यक्ष जनतेतून निवडून आले होते दुर्गाताई तांबे, आणि त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या आज भाषणाचे क्लिप सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. तर त्यांनी सांगितलं होतं की आम्ही त्या ठिकाणी चांगलं स्टेडियम बांधू, कॉम्प्लेक्स बांधू आणि हा जो नाटकी नाला आहे याला आम्ही सुशोभीकरण करू, असे त्यांनी जनतेला आवाहन करून मतदान घेतलं. आणि नंतर जनतेची दिशाभूल केली आणि त्या ठिकाणी 125 कोटीचा का 80 कोटीचा काय तो एसटीपी प्लांट आहे तो त्यांनी त्या ठिकाणी प्रोजेक्ट त्या ठिकाणी तयार केला. आणि जनतेला त्याचं कोणतंही उद्घाटन केलं नाही, त्याच्या मागे कोणत्याही कोणाला गाजावाजा केला नाही आणि डायरेक्ट काम केलं. आजपर्यंत एखादं साधं सुद्धा वार्डातलं काम असलं का सगळं त्यांचं पूर्ण त्या ठिकाणी सगळे कार्यकर्ते सगळे उपस्थित राहतात आणि मग त्या कार्यक्रमाचं त्या ठिकाणी उद्घाटन होतं आणि मग तो कार्यक्रम केला जातो. पण या ठिकाणी त्यांनी कोणतेही उद्घाटन न करता एवढं मोठं काम चालू केलं. याच्या मागे काहीतरी साजिश आहे, काहीतरी षडयंत्र आहे, काहीतरी हित संबंध गुंतलेला आहे, हे जाहीर होत आहे. आणि त्याच्यामुळे एसटीपी आणि त्या दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी पूर्ण अल्पसंख्याक गेले आहे आणि त्या ठिकाणी तो जो भाग आहे त्या ठिकाणी त्यांनी एसटीपीचं जे अचानक केलं त्याच्यामुळे त्या भागातील लोक सुद्धा खूप नाराज आहे आणि त्याचे परिणाम त्यांना नगरपालिकेच्या निवडणुकीत भोगावे लागतील. अमरधामचा पण विषय तुम्ही मध्यंतरी मांडला होता, परंतु तो आम्ही तुमच्याकडून न घेता आम्ही भाजपचा याच्यामध्ये ते घेतलं होतं. तुम्ही काय मुद्दा मांडणार होता अमरधामा संदर्भात? अमरधामचा विषय जो आहे त्या ठिकाणी भ्रष्टाचाराचा आरोप प्रस्थापितांवर लागलेला आहे आणि एक महाराष्ट्रातील एका मोठ्या नेत्याच्या कार्यक्षेत्रात जर असे भ्रष्टाचाराचे अमरधाम विषयी जर लोक आरोप करीत असतील, अमरधाम मध्ये काहीतरी गैरव्यवहार झाला जर असे आरोप होत असतील ही खूप शरमेची बाब आहे. तुम्ही आता नगरपालिकेसाठी मतदान लढू इच्छिता, तुम्ही इलेक्शन करणारच आहे, तुमचे नगरसेवक उभे करण्याचा तुमचा मानस आहे, परंतु हा कुठल्या मुद्द्यावर करणार? तुम्हाला जो विकास करायचा किंवा जे सत्ताधारी विकास करताय यामध्ये फरक काय असणार आहे? तुम्हाला काय अपेक्षा, इच्छा काय आहे तुमची? कसा विकास झाला पाहिजे? आम्हाला फक्त एवढंच अपेक्षित आहे का अल्पसंख्याक एरिया म्हणा, एसटी ओबीसी एरियामधील ज्या आरक्षणाच्या जागा आहेत त्या नगरपालिकेने भूमी अधिग्रहण करून त्या ठिकाणी शैक्षणिक व्यवस्था, आरोग्य व्यवस्था या निर्माण केल्या पाहिजे, गार्डन निर्माण केलं पाहिजे, प्लेग्राऊंड निर्माण केले पाहिजे. पण त्या बाबतीत हे कमी पडतात आणि यांना जर सवाल केला तर हे एवढे पैसे आणायचे कुठून, फंड उपलब्ध करायचे कुठून? मला एक यांना प्रश्न आहे, गुलेवाडीचा विकास शैक्षणिक एवढा मोठा केला, एवढ्या शिक्षण संस्था काढल्या, एसएमपीटी कॉलेज तिकडे काढले यांनी घोटीमध्ये जाऊन, त्याच्यासाठी फंड कुठून आणले? तर संगमनेरचा विकास यांना का नाही करता आला? मूलभूत सुविधा काय देता नाही आल्या? तर यांनी माझा प्रश्न आहे तर त्यांनी या ठिकाणी त्यांच्यासाठी एवढ्या मोठ्या महाराष्ट्रातील एवढ्या मोठ्या नेत्याला या गोष्टी एकदा क्षुल्लक होत्या पण तशी त्यांची मानसिकता नाही आणि त्याच्यामुळे यांच्या मागे जाऊन लोकांनी आपला वेळ आणि आपलं भविष्य हे असं उद्ध्वस्त करू नये आणि सर्वसामान्य लोकांनी वंचितच्या माध्यमातून सत्तेत यावं आणि आपल्या हक्काधिकारासाठी लढावे आणि ते हासिल करावे हीच आमची या ठिकाणी लोकांना आव्हान आहे आणि तीच आमची भूमिका असणार आहे. तुम्हाला काय वाटतं नेमका आता जो तुम्ही एरिया सांगताय, जो इलाका तुम्ही सांगताय, काय इकडं काय नाहीये तुमच्या हिशोबाने? काय नाही आता तर काय ऍक्च्युली आमचं थोडंसं आम्ही कमी पडलो अजून लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, म्हणून आम्ही एका विशिष्ट एरियाच्या बाबतीत बोललो. आणि आता संगमनेरमधील गणेशनगर भाग म्हणा, मालदा रोड म्हणा किंवा तिकडं अकोला नाका म्हणा आणि बऱ्याच ठिकाणी ज्या मूलभूत सुविधा पाहिजे लोकांना त्या या ठिकाणी नाहीत. आज जर कोणी इमर्जन्सीमध्ये जर कोणी गोरगरीब वंचितांना जर काही आरोग्य सुविधा पाहिजे तर त्यांना लोणीला जावं लागतं. म्हणजे मतदान संगमनेरमध्ये करायचं आणि फायदा लोणीचा उचलायचं आणि नाही तर मग काय घोटीला जायचं किंवा गुलेवाडीला एक छोटं हॉस्पिटल आहे तिकडे पण मूलभूत सुविधा त्यांना भेटत नाही आणि खूप लोकांची वनवन होती. शैक्षणिक यांनी शिक्षणाचा मार्ग मांडलाय. या ठिकाणी यांनी नगरपालिकेची शाळा विकसित केल्या पाहिजे कारण या ठिकाणी जो घटक आहे हा अतिशय वंचित घटक आहे. गोरगरीब लोक आहेत त्यांना एवढ्या प्रायव्हेट स्कूलच्या फीस भरणं आणि शाळेची बसची फी भरणे हे आपले खूप अवघड जात आहे. या ठिकाणी यांनी नगरपालिकेच्या शाळा ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये काढलेल्या आहेत अरविंद केजरीवालनी त्याचं यांनी त्या भूमीवर त्यांच्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी शिक्षण संस्था काढल्या पाहिजे, गोरगरिबांसाठी शाळा काढल्या पाहिजे. तर यांनी यांच्या शिक्षण संस्था वाढवल्या आणि गोरगरिबांना मूलभूत अधिकार जो आहे शिक्षणाचा, वैद्यकीय सेवेचा त्याच्यापासून वंचित ठेवलेला आहे. त्याच्यामुळे या लोकांनी आता जनतेने हे ठरवलं पाहिजे की आपण कोणामागे जात आहोत, नेमकं कोणता विकास यांनी जो विकासाचं जे मॉडेल यांना दाखवलेलं आहे हे सगळं असं भ्रमाचा भोपळा आहे आणि त्याच्यातून लोकांनी बाहेर निघून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून लोकांनी आपल्याला योग्य विकासाला चालना दिली पाहिजे. या ठिकाणी सर्वसाधारण लोकांचा विकास नाही, यांनी फ्लेक्स संस्कृती निर्माण केलेली आहे आणि फ्लेक्सच्या माध्यमातून गल्ली पुढारी यांच्या कामाचं मार्केटिंग करत आहे. पूर्वीसारखे जे वैचारिक नेतृत्व तयार होत होते गल्ली गल्लीतून आणि समाजातून, प्रत्येक समाजातून त्याला कुठेतरी खीळ बसलेली आहे. तर माझं या ठिकाणी मी शेवटचे दोन म्हणजे हे सांगेन की युवकांनी वैचारिक दृष्टिकोन ठेवून राजकारणात
वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून राजकारणातून येऊन एक नेतृत्व क्षमता निर्माण केली पाहिजे आणि स्वतःचा आणि समाजाचा या माध्यमातून विकास केला पाहिजे. हीच मी या ठिकाणी माझी जनतेला आवाहन करेल आणि मी माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो.